राधे राधे. आजचा विषय माझ्या पण अगदी काळजाच्या जवळचा आहे. कारण मला पण मुलं नातवंड असल्यामुळे मला फार वाटलं की हा विषय शेअर केला पाहिजे. आणि मी आधीच सांगते, ही माझी मतं आहेत. म्हणजे मला काय वाटतं, मी काय विचार करते हेच तुमच्यासमोर मांडते. त्याचं म्हणजे तुम्हाला हे जर पटलं तर नक्की स्वतः पण आपला विचार करा. आता आजकाल तुम्ही बघता ना की जिकडे तिकडे खूप मुलं खूप टेन्शनमध्ये असतात, सतत बिझी असतात. त्यांना आपला असा वेळ फार कमी असतो. आणि मी जेव्हा आमच्या वेळेचं आठवते की आमच्या वेळेला आम्हाला इतकी बंधनं नव्हती, इतकं टेन्शन नव्हतं आणि इतकी रॅट रेस नव्हती असं मला नेहमी वाटतं. आता तुम्ही बघा, म्हणजे मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा मी सेल्समध्ये होते. तर ना तिथे एक तेव्हा म्हणजे खूप वर्षापूर्वीचे, आणि आता तर त्याचं म्हणजे आता रॅट रेस न होता ते डर्बी झाला आहे, घोड्याचे हे रेस असं मला वाटतं आता. तर एक मुलगी आलेली, का झाड भिंगाचा चष्मा, आणि मी तेव्हा फ्लॅट विकायचं काम करायचं. तर ते आईवडील आले, म्हणजे भराभरा हे करा, माझ्या मुलीला ना ट्युशनला जायचं आहे. तर तिला अशी थकून अशा हे झालेली, मान अगदी अशी झालेली. तर मग त्या म्हणल्या, अहो आत्ता ना 4 ते 5 तिचा गाण्याचा क्लास असतो, आणि 5 ते 6 ती कराट्याला जाते, आणि 6 ते 8 तिचा अभ्यासाचा क्लास आहे, आणि सकाळी तिची शाळा असते. तेव्हा पण माझा जीव गलबलला. आपण तिला काय आयुष्य आहे, तिचा तुम्ही विचार केला की नाही? आपण जेव्हा फुलं सुद्धा म्हणतो ना, ते नैसर्गिकरित्या ती उमलतात. तुम्ही असे ओढायला गेलात, फुलवायला गेलात तर त्यांची काय होते ते तुम्हाला माहिती आहे, ते फुलत नाहीत बरोबर. त्यामुळे मला असं अगदी कळकळून सगळ्यांना सांगावंसं वाटतं की मुलांना त्यांच्या मर्जीने, त्यांच्या कलाने उमलू द्या. आता हल्लीच्या काळी काय झाले मी तुम्हाला सांगते. आई वडील आणि मूल असंच असतं बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी आता आमच्या घरात तर आम्ही म्हणजे आजी आजोबा, म्हणजे मी आणि मला आजी म्हणते आणि मिस्टरांना आबा म्हणते. तर आम्ही असं एकत्र राहतो. पण काही ठिकाणी काही कारणं असतील, मला कुणाला काय हे करायचं नाही, पण मी म्हणजे थोडं तुम्हाला जाणीव करून देते काय होतं आहे ते. तर आई वडील आणि लहान मूल असतं, त्यांना माणसांची सवयच नसते. त्यामुळे ते इंटरॅक्ट करतच नाहीत. त्यांना ती सवय एकलकोंडी मुलं बनतात. कळलं की नाही? दुसरी गोष्ट म्हणजे मग शाळेत आल्यावर मग काय जेवतील, झोपतील, काय करतील, मग टी व्ही आणि मग मोबाईल, आणि अशा ह्याच्यात ते हे करतात. खाली पण खेळायला जायचं, ठराविक खेळ खेळायचे. असं त्यांच्या मर्जीने त्यांना आज कुठलीच गोष्ट करता येत नाही. ते नियम असतात. आता आईवडील पण मी बघितलं आहे जे नोकरी करतात, म्हणजे मी खरंच सांगते, ह्याच्यावर विचार करा. या तर ते अति लाड करतात. त्यांची सायकॉलॉजी म्हणजे काय, आम्हाला एरवी मुलगा मिळत नाही किंवा मुलगी आमच्या सहवासात नसते, म्हणून त्यांना हवं ते मी देतो. आणि दुसरं म्हणजे आम्हाला आता जास्त सहवास मिळत नाही, म्हणून काय झालं, आम्ही मुलांना शिस्त लावणार म्हणजे लावणार. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम टोकं आहेत की नाही, त्याचा मध्य गाठायला नको का? तर ना हल्ली मी ते ऐकलं. हे बघा, ही माझी मतं आहेत. मी परत काय सांगते की खरंच ह्याच्यावर विचार करा. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजे ADHD नावाचं नवीन लहान मुलात म्हणे सो कॉल्ड म्हणतात, आजार आला आहे. त्यामध्ये मुलं खूप हायपर असतात, खूप ॲक्टिव्ह असतात, खूप म्हणजे अशी चंचल असतात. कुठलाही होमवर्क वगैरे असला तर बरोबर करत नाहीत, किंवा कुठलीही गोष्ट शाळेतली घरी सांगत नाहीत. कधी डबा विसरतात, कधी बॅग विसरतात, खूप रागीट असतात. हे ते त्याच्यामुळे आजकाल आता आईवडील इतके म्हणजे अलर्ट झालेत की लगेच ते असं काही जरा मुलांचं झालं तर ह्या आजाराच्या भीतीने डॉक्टरकडे, आणि मग त्या चक्रामध्ये ते अडकतात. तर माझं मत मी सांगते, परत सांगते, तुम्ही विचार करायच्यावर. मी असं नाही म्हणत आहे. लहान मुलांमध्ये किती एनर्जी असते. आपण लहान असताना विचार करा, आपल्यामध्ये पण खूप एनर्जी असते. ती एनर्जी बाहेर टाकायला त्यांना वाव असतो का?
सांगा. एक शाळेत ठराविक वेळ, ठराविक खेळायचं, ठराविक गोष्ट असते. पण आमच्या वेळेला आम्ही नंतर एकदा शाळा सुटली की अगदी म्हणजे गायी उधळतात तसे उधळलेला असायचो. आम्हाला नियम नसायचे. आम्ही मातीत खेळायचो. आजकालची मुलं मातीत खेळतात का? बरं, मातीत खेळायला आईवडिलांनी नेलं तर हां, आता तू हा खेळ खेळायचा, मग आता हा खेळ खेळायचा. अरे त्यांना खेळू दे की त्यांना हवं ते, त्यांना लागू दे की माती अंगाला. आता मी तुम्हाला सांगते, आम्ही सुरपारंब्या खेळल्या आहेत, लगोरी खेळली आहे, आबाधोबी खेळली आहे, विटी दांडू खेळला आहे, गोट्या खेळल्या. यातली काय आजकालची मुलं खेळतात. आणि ते आमच्या मनाने, म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलंच खेळायचं, आईवडिलांनी सांगितलेलंच करायचं, असं नका न करू त्यांना प्लीज. माझे म्हणजे अगदी बॉटम ऑफ माय हार्टची विनंती आहे त्यांना. तुला काय खेळायचं वाटतं, बरं खेळ जा. त्यामुळे ते हे जे मोबाईलची व्यसनं लागली आहेत लहान मुलांना. तुम्ही व्हिडिओ बघता की मोबाईल काढला आणि मुलं आपली हातवारे करतच असतात. हे किती म्हणजे दुःखित गोष्ट आहे की नाही, तुम्हाला नाही का वाटत? किंवा टी व्ही नसला तर मुलं चिडतात. परवा तुम्ही ऐकलं असेल, क्लासला जाऊ नको म्हटल्यावर त्या मुलाने कुठल्या तरी मजल्यावरनं उडी मारली. परवा अजून एक की वडिलांकडे, त्या 10वीतल्या मुलाने म्हणे वडिलांकडे मोबाईल मागितला, वडिलांनी सांगितलं 10वी आहे यावरची नको, जीव दिला. अरे जीव एवढा स्वस्त आहे का तुमचा? ते काय होतं ह्याचा आईवडिलांनी, शिक्षकांनी हा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर एवढं बर्डन देऊ नका. काय झालं मग? त्यांचे जीव गेले कुणापायी? आपल्या प्रेशरपायी, या समाजाच्या, या घरच्या आणि शाळेच्या या प्रेशरपायी एवढी एवढी मुलं. आणि आता सोशल मीडियामुळे पटपट जीव द्यायचं पण कळतं आहे त्यांना. किती दुःखी आहे. म्हणजे आयुष्यभर हे लोक, ज्यांची मुलांनी असे जीव दिले, त्यांची आयुष्यभर दुःखी होणार की नाही, कळलं का? त्यामुळे अगदी अगदी म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला सांगते, काही दिवसापूर्वी म्हणजे एकतर हे मोबाईल, हे रील्सनी तर म्हणजे डोकं फिरवलेलं आहे. परवा समोर एक माणूस उभा होता, 5व्या-7व्या मजल्यावर. ती मुलगी का पेपर अवघड गेला म्हणून उडी मारत होती, तो बघतोय तर तो व्हिडिओ काढला. अरे तिला वाचवायला जायचं ना. आणि मग कळलं की तिचा एक पेपर अवघड गेला म्हणून आता शाळा आणि आईवडील ओरडतील म्हणून तिने जीव दिला. तेव्हा हे लक्षात घ्या की, आणि ना हा जो आजार काय तो म्हणतात, त्याच्या मागे मी तुम्हाला काय सांगते हे लक्षात घ्या. म्हणजे 1-2 असे मजेशीर उपाय सांगते आणि एक उदाहरण देते की तुम्ही माकडाला पाण्यात पोहायला जबरदस्ती करू नका आणि माशाला झाडावर चढायला जबरदस्ती करता. त्याच्यामुळे हा गोंधळ होतो आहे असं मला वाटतं. आता समजा, आता तुम्ही म्हणाल मग एनर्जी एवढी धावपळ करतात, लक्ष नाही, हे नाही, काय करता तुम्ही? एक आईवडील म्हणून काय करावं ते स्वतः. एखाद दुसरं मूल असतं हल्ली, तुम्हाला वेळ काढायलाच पाहिजे. कारण तुम्ही नोकऱ्या करतात म्हणता, तुझ्यासाठी आम्ही नोकरी करतो, मग त्याच्यासाठी वेळ द्या ना. त्या मुलासाठी त्याला घेऊन जा, सोडून द्या ग्राउंडवर कुठल्या तरी जिथे खेळत आहेत, आणि जे हवं ते करू दे. कोणी नसेल खेळायला, चल आपण धावण्याची शर्यत लावूया, करा. आणि त्याच्याबरोबर धावा, जेवढं त्याला धावता येईल तेवढं धावा. जमिनी, मातीत, त्या कॉन्क्रीटवर नको, धावा. आणि तुम्ही हारलायत असं दाखवा. त्याला खूप एक वेगळाच आनंद मिळेल की मी हे करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही म्हणता मुलगा अजिबात बसत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नसतं, तो त्यामुळे अभ्यास करत नाही, हे नाही ते. त्याच्यासाठी मी एक मजेची उपाय सांगते, नक्की करा. थोडं ब्लॅकमेल करायला लागतं त्यासाठी, काय करणार ना. मग सवय झाली की ती मुलं करतात. ते त्याच्यासमोर बसा आणि त्याला म्हणा की आहे बघ, आता खरं म्हणजे जास्त चॉकलेटं देऊ नये ह्या मताची मी पण आहे. पण जेव्हा काही वेळेला असं आपल्याला करायला लागतं, त्याने मुलांचं जर भलं होणार असेल तर एखादी छोटीशी गोडी चॉकलेट ठेवायचं आणि त्या मुलाला किंवा मुलीला सांगायचं, तू मी समोरासमोर बसूया. आता 1 मिनटं आपण हलायचं नाही, डोळे आणि श्वासाशिवाय काही हलता कामा नये. कोण जिंकते बघूया, जो जिंकेल त्याला हे चॉकलेट. 1 मिनटं ते मुलांना तेवढं अट्रॅक्शनचं. किंवा एक छोटीशी धमकी द्या, कारण मोबाईल आणि एक तर ते देऊ नका मोबाईल हातात, आणि टी व्हीचं वेड लावू नका. पण असतं ते काय नॅचरल आहे, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. पण त्याला सांगायचं, हे बघ आपण 2 मिनटं वाढवा जरा, 2 मिनटं असं एका जागी जर बसलं तर, नाही तर तुला टी व्ही नाही.
हळूहळू ते वाढवत जा, म्हणजे त्याला एका जागी शांतपणे बसायची सवय लागेल. हे छोट्या 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 गोष्टी आहेत ज्या अत्यंत पुढे लाभदायक होतात आणि आपल्या मुलांचं जीवन आनंदी होतं ह्याची मी खात्री देते. आणि मी सांगितलं ह्याचा विचार करा, ही माझी मतं आहेत. कारण मग शेवटी काय होतं, म्हणजे मी त्या मुलीबद्दल लिहिलेलं ते मी वाचते. कोमेजली कळी न उमलताचं स्वप्न बघायच्या आधी विरून गेली. होतं की नाही असं? चला आता मी डोळ्याचे व्यायाम सांगते, कारण ह्याच्यात मी एकदम भावनिक झाले, क्षमा करा मला. डोळ्याचे ना मी ना एका ठिकाणी जात होते, थोडंसं असंच मला ना असं करायला खूप आवडतं. कोणाला फायदा झाला की मी खुश होते. पण शेवटी ते पाणी झालं त्या आमच्या सोसायटीच्या त्या रूममध्ये. मग बंद केलं तर मला सगळ्यांचे फोन यायचे, आता आई तुम्ही का बंद केलं, आम्हाला याने खूप फायदा झाला. लक्षात ठेवा, हे पण अनेकांना जमत नाही जे मी सांगणार. तुम्हाला वाटेल हे सोपं आहे, करून बघा. मान न हलवता डोळे असे करायचे, 15-20 वेळा करायचे. मान न हलवता डोळे वर खाली करा आणि मान न हलवता डोळे एकदा ह्या बाजूनी एकदा ह्या बाजूनी. मान न हलवता हे डोळे इकडे उजव्याला नेऊन खाली डाव्याला वर उजव्याला खाली हे करा. कारण माझ्या मिस्टरांच्या डोळ्यातनं एकदा पाणी येत होतं. त्यांना याच्यावर कशावर विश्वास नव्हता. मी म्हटलं एकदा करून बघा, काय डॉक्टर बसलेलेच आहेत तुम्हाला औषध द्यायला, हे केल्याने बरं झालं तर ठीक आहे, ना तर जा. त्यांनी केलं आणि त्यांचं डोळ्यातलं पाणी आणि त्रास थांबला. तर करून बघा, हे रोज करायचं. कधी बरं वाटतं आपल्यालाच कळत नाही. राधे राधे.